दुःखद अशी एक घटना 2 वर्षाच्या चिमुकलीचा हौदात पडून मृत्यू झालाय। घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या 5 फूट खोल हौदात पडून या चिमुकलीचा मृत्यू झाला। उस्मानपुरातील काबरानगर भागात ही घटना घडली। छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरात असणाऱ्या काबरानगर भागात घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या 5 फूट खोल हौदात पडून या 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। कुटुंबातील सदस्यांनी हौदातून पाणी बाहेर काढलं आणि झाकण उघडच राहिलं आणि याच वेळी खेळता खेळता 2 वर्षाची चिमुकली आर्या या हौदामध्ये पडली आणि त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत या चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुमित, दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल, 2 वर्षाच्या चिमुकलीचा हौदात पडून मृत्यू। नक्कीच गौरी, छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुरा परिसरात असणाऱ्या काबरानगर भागात योगेश थोरात हे आपल्या कुटुंबियासह राहतात आणि यावेळी त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होते आणि घरासमोरच त्यांनी पाण्यासाठी 5 फूट खोल एक हाऊस बनवलेला होता आणि काल सकाळी कुटुंबातील सदस्यांनी त्या हौदातून पाणी काढले आणि त्या हौदावरील झाकण हे अर्धवटच लावायचे ते विसरून गेले आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी थोरातांची सर्वात लहान मुलगी आर्या अवघ्या 22 महिन्याचं वय होतं आणि ती त्या ठिकाणी खेळण्यासाठी आली आपल्या 2 बहिणीसोबत आणि खेळता खेळता तिचं तोल जाऊन ती हौदात पडली आणि कुटुंबियाच्या ही गोष्ट लक्षात येतात त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलेला आहे। मात्र या घटनेमुळे थोरात कुटुंबियावर मोठी शोककळा पसरली आहे। गौरी, नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।